नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वप्नांची उंची फक्त तुमचे नशीब ठरवत नाही तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारे शिस्तबद्ध जीवन म्हणजेच डिसिप्लिन हे देखील तितकेच महत्त्वाचे असते। जी व्यक्ती दररोज स्वतःवर विजय मिळवते तीच एक दिवस संपूर्ण जग जिंकते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी खूप खास आहे। कुंभ राशीचे सप्टेंबर 2026 चे मासिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असेल, सप्टेंबरचा महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे, हे सर्व काही मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे। सप्टेंबर महिन्यात कोणते ग्रह कोणत्या स्थितीत आहे, त्यांचे संक्रमण कसे आहे, प्रत्येक ग्रहाची गती कशी आहे आणि कुंभ राशीवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम कसा होणार आहे, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसा राहील हेही पाहणार आहोत। तसेच या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहे हेही सांगणार आहे। चला तर मग सर्वप्रथम कुंभ राशीच्या ग्रहस्थितीकडे पाहूया। कुंभ राशीच्या प्रथम भावात राहू विराजमान आहे। तुमच्या द्वितीय भावात शनी आहे। तुमच्या 7.5चा तिसरा टप्पा सुरू आहे आणि सध्या शनी वक्री अवस्थेत आहे। तुमच्या पंचभावात मंगळ आहे। 6व्या भावात बृहस्पती आहे। सप्तम भावात सूर्य, केतू आणि बुध आहे, तर शुक्र तुमच्या अष्टम भावात आहे। सर्वप्रथम तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घेऊया। सप्टेंबर महिन्यात तुमचे आरोग्य कसे राहील हे आता लक्षपूर्वक ऐका। प्रथम भाव आपल्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे, चारित्र्याचे तसेच आपल्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो। आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हेही प्रथम भावावरून पाहिले जाते। इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, कर्माला महत्त्व दिले पाहिजे। कर्म हीच पूजा आहे, कर्मच सर्वश्रेष्ठ आहे। कर्मच आपल्या प्रारब्धाचा आणि भाग्याचा आधार आहे। आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळते त्यामागे आपल्या कर्मांचा मोठा वाटा असतो। आपल्याला कोणते आईवडील मिळतात, कोणती माणसे भेटतात आणि आयुष्यात कोणत्या परिस्थिती येतात, हे सर्व आपल्या कर्मांशी जोडलेले आहे। पूजा तर रावणानेही केली होती, पण त्याला त्याच्या कर्मांचेच फळ मिळाले। धर्म आणि आध्यात्मिक ज्ञान त्याला भरपूर होते, परंतु शेवटी त्याला आपल्या कर्मांचे फळ भोगावे लागले। त्यामुळे कर्मापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही। आता आरोग्याकडे वळूया। कुंभ राशीचा स्वामी शनी तुमच्या द्वितीय भावात आहे। बुध ग्रह तुमच्यासाठी चांगल्या स्थितीत येत आहे आणि शुक्र देखील तुमच्या कुंडलीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे। सप्टेंबरच्या सुरुवातीच्या 4-5 दिवसांत तुम्ही विशेष काळजी घ्यावी। गोड पदार्थ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील। पोटाशी संबंधित काही किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या। शनीची दृष्टी शुक्रावर आहे। त्याचबरोबर पाय, घोटे, सांधे किंवा स्नायूंशी संबंधित किरकोळ समस्या, स्नायूंमध्ये आकडी येणे किंवा दुखणे जाणवू शकते। जर तुम्ही जिममध्ये व्यायाम करत असाल किंवा शारीरिक मेहनत करत असाल तर महिन्याच्या सुरुवातीला थोडी अधिक काळजी घ्या। मात्र एकंदरीत पाहता हा महिना आरोग्याच्या दृष्टीने सुधारणा आणि रिकव्हरीचा दिसत आहे। शनी वक्री असल्यामुळे यापूर्वी तुम्हाला घसा किंवा त्वचेशी संबंधित काही संसर्ग झाला असेल तर सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। 7 सप्टेंबरनंतर बुध ग्रहाची स्थिती अधिक चांगली होईल। त्यामुळे घशाचा त्रास, दातांशी संबंधित समस्या, डोळ्यात होणारी जळजळ किंवा पूर्वीपासून असलेल्या काही किरकोळ समस्या कमी होण्याची शक्यता आहे। आता पाहूया सप्टेंबर महिन्यात तुमचे शिक्षण कसे राहील। पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे। कुंभ राशीच्या पंचभावात मंगळ विराजमान आहे। त्यामुळे तुमच्यामध्ये शिक्षणाबाबत एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल। तुमच्या मनात नवीन कल्पना येतील। काहीतरी मोठे करण्याची इच्छा निर्माण होईल। एखादी नवीन कोचिंग क्लास जॉईन करावा, नवीन विषय शिकावा किंवा एखाद्या नवीन क्षेत्राचा शोध घ्यावा असे विचार तुमच्या मनात येऊ शकतात। मंगळ हा तुमच्या तृतीय आणि दशम भावाचा स्वामी आहे आणि तो पंचभावात बसलेला असल्यामुळे तुमच्या पराक्रमात आणि मेहनतीमध्ये वाढ होईल।
तुमच्यामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होईल, उद्या सूर्य उगवण्यापूर्वी मी उठून दाखवेन अशी काहीतरी मोठी करण्याची इच्छा आणि जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. नवीन कोचिंगमध्ये प्रवेश घेणे, काहीतरी नवीन शिकणे किंवा एखाद्या क्षेत्रात स्वतःला एक्सप्लोर करणे, यासाठी हा काळ चांगला आहे. पंचभावाचा स्वामी बुध विपरीत राजयोगाच्या स्थितीत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कुठे प्रवेश मिळत नव्हता, त्यांच्यासाठी आता प्रवेशाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र त्यासाठी तुम्ही स्वतःच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंध. आता तुमच्या प्रेमजीवनाबद्दल जाणून घेऊया. पंचम भाव हा प्रेमसंबंध, शिक्षण, संतती आणि पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मांचा भाव मानला जातो. आपल्या पूर्वपुण्याचा परिणामही पंचभावातून पाहिला जातो. पंचभावात मंगळ असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये थोडी आक्रमकता किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला असे वाटू शकते की मीच बरोबर आहे आणि तुमच्याही मनात मी योग्य आहे असा हट्ट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात प्रेमसंबंध टिकवायचे असतील तर दोघांनीही संयम ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या द्वितीय भावात शनी असल्यामुळे बोलताना शब्दांची काळजी घ्या. रागाच्या भरात बोललेले काही शब्द समोरच्या व्यक्तीला दुखावू शकतात. मात्र बुध विपरीत राजयोगात असल्यामुळे ज्यांचे प्रेमसंबंध काही काळापासून तुटले होते, ज्यांचे बोलणे बंद झाले होते किंवा ज्यांना समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केले होते, त्यांच्या आयुष्यात पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. विपरीत राजयोगाचा अर्थ असा की ज्या परिस्थितीमुळे तुम्ही त्रासात किंवा चिंतेत होता, त्याच परिस्थितीतून पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगला परिणाम निर्माण होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला यायचे आहे तो येईल आणि ज्याला जायचे आहे तो जाईल. तुमच्या प्रारब्धात ज्याचे जितके दिवस लिहिले आहे तितकेच दिवस ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहील. 1 सेकंद जास्त नाही आणि 1 सेकंद कमी नाही. मात्र या महिन्यात काही काळानंतर पुन्हा नाते जुळण्याची आणि संवाद सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेऊया. सप्तम भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव आहे. सप्तम भावाचा स्वामी सूर्य आहे आणि सध्या सूर्य सप्तम भावातच आहे. मात्र 17 सप्टेंबरनंतर सूर्य अष्टम भावात प्रवेश करेल. अष्टम भाव हा कुंडलीतील संवेदनशील भाव मानला जातो. त्यामुळे 17 सप्टेंबरपूर्वी वैवाहिक जीवन अधिक चांगले राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही जोडीदारासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल, एखादी मोठी योजना आखत असाल, संततीसंबंधी काही नियोजन करत असाल किंवा जोडीदारासोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर 17 सप्टेंबरपूर्वी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. 17 सप्टेंबरनंतर सूर्य अष्टम भावात गेल्यानंतर वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद किंवा वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. तसेच 17 सप्टेंबरनंतर तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागू शकते. डोकेदुखी, संसर्ग, पाठदुखी किंवा सांधेदुखीसारख्या किरकोळ समस्या जाणवू शकतात. मात्र 17 सप्टेंबरपूर्वी वैवाहिक जीवन चांगले आणि आनंददायी राहण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. कुंभ राशीचे भाग्य आणि करिअर सप्टेंबर महिन्यात कसे राहणार आहे. 9वा भाव हा भाग्याचा भाव मानला जातो. तसेच करिअरच्या दृष्टीनेही हा भाव महत्त्वाचा आहे. भाग्याचा स्वामी कोण आहे. भाग्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि सध्या शुक्र येथे स्थित आहे. मात्र लवकरच तो भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे भाग्याचा स्वामी शुक्र स्वतः भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. हे कधी होणार. 3 सप्टेंबरला शुक्र 9व्या भावात प्रवेश करेल. 3 सप्टेंबरला शुक्र 9व्या भावात येणार असून त्यामुळे तुमच्यासाठी एक अतिशय चांगला राजयोग निर्माण होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, ही संधी अजिबात गमावू नका. कारण 9व्या भावाचा स्वामी शुक्र 9व्या भावात येणे हा तुमच्या भाग्याच्या दृष्टीने अतिशय प्रबळ राजयोग मानला जातो. जेव्हा गोचरामध्ये भाग्य तुमच्या बाजूने असते ना, तेव्हा माणसाला काहीतरी मोठे करण्याची इच्छा होते. मी एखादी मोठी गुंतवणूक करावी, एखादी नवीन वस्तू घ्यावी,
मला गाडी घ्यायची आहे किंवा काहीतरी नवीन खरेदी करायची आहे असे विचार मनात येऊ शकतात. तर नक्की करा, शुक्राला 9व्या भावात येऊ द्या आणि तुमच्या योजनांवर पुढे जा. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे आणि तुम्ही या संधीचा उपयोग करायलाच हवा. शुक्र हा सुखसुविधा, ऐशाराम आणि वाहनांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे वाहनसुख आणि सुखसुविधांच्या बाबतीतही हा काळ चांगला राहील. जेव्हा भाग्य तुमच्या सोबत असते तेव्हा डावीकडे पाहू नका, उजवीकडे पाहू नका, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. फक्त पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा. या महिन्यात तुमचे भाग्य खूप चांगले आहे. वर्षातून एकदा असा काळ येतो जेव्हा शुक्र 9व्या भावात प्रवेश करतो. त्यामुळे तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला राहणार आहे. आता करिअरबद्दल बोलूया. 10व्या भावाचा स्वामी मंगळ आहे आणि सध्या तो पंचभावात आहे. मात्र 19 सप्टेंबरला मंगळ 6व्या भावात प्रवेश करेल आणि तेथे तो नीच राशीत येईल. मंगळ नीच झाल्यानंतर काही अडथळे निर्माण होऊ शकतात. तुमची उद्दिष्टे किंवा टार्गेट वाढू शकतात आणि कामाचा ताणही वाढू शकतो. वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीसोबत वाद किंवा वादविवाद वाढू शकतात. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याशीही काही मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. आता तुम्ही म्हणाल, मलाच का नियंत्रण ठेवायचे? हो, कारण मी तुमच्याबद्दलच बोलत आहे. 19 सप्टेंबरनंतर तुम्हाला स्वतःवर आणि विशेषतः आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मंगळाची दृष्टी तुमच्या प्रथम भावावर पडणार असल्यामुळे रागाच्या भरात बोललेले शब्द तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे 19 सप्टेंबरनंतर रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे भाग्य तुमच्या बाजूने आहे. मात्र कामाच्या ठिकाणी 19 सप्टेंबरनंतर कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. ज्यांच्याकडे सध्या नोकरी नाही त्यांच्यासाठी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कारण शुक्राची स्थिती चांगली आहे आणि भाग्यही तुमच्या बाजूने आहे. तुमच्या पंचम भावातील मंगळही 19 सप्टेंबरपूर्वी चांगला आहे. सूर्य देखील सप्तम भावात असल्यामुळे नोकरी मिळण्याचे योग चांगले आहेत. प्रमोशनचे योगही चांगले दिसत आहेत. विशेषतः सप्टेंबरच्या मध्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करा. आणि जर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध राजकारण होत असेल, लोक तुमच्या मागे लागले असतील, तुमची निंदा करत असतील किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना करू द्या. ज्याला जे करायचे आहे ते करू द्या. माझे असे मत आहे की जो चुकीचे बोलत आहे त्याला बोलू द्या आणि जो चुकीचे करत आहे त्याला करू द्या. ईश्वराची इच्छा फक्त एवढीच आहे की तुम्ही चांगले कर्म करा, चांगले व्यक्तिमत्व घडवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कामात शिस्त ठेवा, सातत्य ठेवा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. तुम्ही जे काही करत असाल ते चांगल्या मार्गाने करा. चुकीचे काम करू नका. कारण तुमच्यासोबत जो कोणी चुकीचे करत आहे त्याचे कर्म त्याच्याकडे परत येईल. कर्म नेहमी परत येते. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि शिस्तीत राहा. कारण तुमच्या राशीचा स्वामी कोण आहे? होय, शनी ग्रह. आणि शनी तुम्हाला नेहमी शिस्तीत राहण्याची शिकवण देतो. तुम्ही जेव्हा शिस्तबद्ध व्हाल तेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला स्वतःच मिळतील. काही काळानंतर तुम्ही स्वतः त्याबद्दल कमेंट कराल. म्हणून या महिन्यात 19 सप्टेंबरपूर्वी करिअरच्या दृष्टीने काळ खूप चांगला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे. विशेषतः 3 सप्टेंबरनंतरचा काळ खूप चांगला राहील, कारण बुध ग्रह तुमच्या अनुकूल स्थितीत येईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. जर तुम्ही व्यवसायात काही मोठे करण्याचा विचार करत असाल, व्यवसायामध्ये एखादी नवीन सेवा किंवा उत्पादन जोडण्याचा विचार करत असाल, नवीन क्लायंट मिळवण्याची इच्छा असेल किंवा व्यवसायातून चांगला फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर 3 सप्टेंबरनंतर त्यामध्ये निश्चितच चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळेही व्यवसायात फायदा होऊ शकतो. कुंभ राशीने कोणते उपाय करावेत? सर्वप्रथम तुम्ही शुक्राचा बीजमंत्र करावा.
ओम द्रा द्री द्रौं सह शुक्राय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. त्यासोबत विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. पठण करणे शक्य नसेल कारण ते थोडे मोठे आहे तर तुम्ही त्याचे श्रवण करू शकता. दररोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. तुमच्या राशीचा स्वामी शनी ग्रह असल्यामुळे शनीचा बीजमंत्र देखील जपावा. ओम त्रा प्री प्रौं सह शनैश्चराय नमः यासोबत शनीचा प्रार्थना मंत्र किंवा शनी चालीसा दररोज ऐकू शकता. तर मित्रांनो, सप्टेंबर महिना कुंभ राशीसाठी भाग्य, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ज्योतिषविषयक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. हर हर महादेव.